अजून एक ॲसेट क्लास ॲड झाला आहे रिसेंटली आपल्या लिस्टमध्ये, जो फायनान्शियल एव्हेन्यू याआधी कधी विचार केला जायचा नाही तो म्हणजे क्रिप्टोकरन्सी. आता क्रिप्टोकरन्सी ही नक्की कशी माईन केली जाते, याला खरंच व्हॅल्यू आहे का, असे बरेच प्रश्न आहेत. आणि यामुळे खरंच मल्टीमिलियनियर बिलियनियर होता येईल का, असे सुद्धा बरेच प्रश्न आहेत. आणि खूप जणांचे या संदर्भातले प्रश्न असतील, DMs असतील, मेसेजेस असतील, हे येत असतात. पण खरं सांगायचं तर मला कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये आत्तापर्यंत माझ्या लिमिटेड नॉलेजच्या हिशोबाने कोणत्या पद्धतीची व्हॅल्यू ॲज सच दिसली नाही. जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये गुंतवतो तेव्हा त्याला एक काहीतरी नॉलेज बेस असतो, त्या कंपनीच्या प्रमोटर्सची हिस्ट्री असते, त्या कंपनीचा परफॉर्मन्स असतो, फूटप्रिंट्स असतात कुठे ना कुठे. व्हेअर ॲज क्रिप्टोकरन्सीमध्ये याचं नेचरच इतकं कॉम्प्लेक्स आहे की यामध्ये कोणतेच फूटप्रिंट्स मला तरी बघायला मिळाले नाहीत आणि मी कधी डीपमध्ये फार ॲनालाइजसुद्धा केले नाहीत. अल्दो मी काही क्रिप्टोकरन्सीजमध्ये टेंटेटिव्हली पार्टी फंड इन्व्हेस्टिंग ही मेथड वापरून थोडेफार पैसे टाकलेले होते, पण मला तरी आजपर्यंत क्रिप्टोमधून कधी फायदा झाला नाही. त्या प्लस सध्याचे गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स आलेले आहेत, त्यांनी तर पूर्णपणे क्रिप्टोला नेस्तनाबूत करून टाकलं आहे. म्हणजे आपण यामध्ये ट्रेडिंग पण माझ्यामध्ये नाही करू शकत, इन्व्हेस्टिंगसुद्धा आता इंडियामध्ये नाही करू शकत. आणि जरी केलं तरी खूप हाय लेवलचे टॅक्स रेट्स याला आहेत. त्यामुळे नेट इन्कम यामध्ये आपल्याला किती राहील हा एक परत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं when it comes to crypto, I think it is better to stay away from it. अदर दॅन काही असे क्रिप्टो आहेत जिथे आपल्याला इन रुपी टर्म्स काहीच इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. माझ्या मते पाय कॉईन असेल किंवा अजून काही अशा पद्धतीचे कॉईन्स आहेत जिथे आपल्याला फक्त मायनिंग करावं लागतं, त्यावरती एक बटन वगैरे क्लिक करावं लागतं आणि कोणत्याही प्रकारची रिस्क यामध्ये नाही आहे. म्हणजे कोणते आपले पैसे डिडक्ट होत नाहीत, आपल्याला कोणताही मॉनिटरी कुठलंही ट्रान्सफर वगैरे करावी लागत नाही. असे क्रिप्टोमध्ये जर तुम्ही जस्ट ॲज अ टाईमपास इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर करू शकता. पण माझ्या मते क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापासून आपण लांब राहिलेलं चांगलं आहे. जर करायचीच असेल तरीसुद्धा तुम्ही पार्टी फंड मेथड वापरा. पार्टी फंड म्हणजे काय, एखाद्या पार्टीवरती तुम्ही जेवढे पैसे खर्च करू शकता. आता ही प्रत्येकाची वेगवेगळी अमाऊंट असू शकते. कोण म्हणेल की मी 20,000ची पार्टी करतो, कोण म्हणेल मी 2,000ची पार्टी करतो, कोण म्हणेल मी 2 लाखाची पार्टी करतो. अंबानी काका वगैरे म्हणतील की मी 2,000 कोटीची पार्टी करतो. त्यामुळे प्रत्येकाचा पार्टी फंड हा वेगवेगळा असू शकतो. पार्टी फंड म्हणजेच काय, जे पैसे बुडाले तरीसुद्धा चालतील असे फंड्स, हे तुम्ही क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण जे मित्र खूप हायली तुम्ही क्रिप्टो विकत घ्या, त्यामध्ये ट्रेड करा, त्यात असे पैसे मिळतात, तसं होतं असं सांगतात, त्यांच्यापासून क्रिप्टोच्या बाबतीत मात्र लांब राहिलेलं बेटर आहे. आणि जी गोष्ट आपल्याला कळत नाही त्याच्यापासून 4 हात आपण लांब राहिलो तर इट्स बेटर. त्यामुळं आय पर्सनली वुडंट रेकमेंड एनी क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट्स इन दिस मास्टर क्लास.